यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता GR आव्हान याचिका दाखल झाली आहे। तर राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये अखेर आव्हान देण्यात आलंय। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या कोर्टाने याचिका स्वीकारल्याची माहिती आहे आणि लवकरच नियमित सुनावणी दिनांक निश्चित होणार म्हणजे तारीख दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलंय। दाखल 2 जनहित याचिका आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्या स्वीकारलेल्या आहेत। अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। तर अशी अंतरिम मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आली आहे, तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणारे 7 सप्टेंबर 2023 आणि 31 ऑक्टोबर 2023 ला काढण्यात आलेल्या शासन निर्णयांना देखील या याचिकेमध्ये आव्हान दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। तर ऑगस्टच्या शेवटी खरं तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आलेले होते मराठा समाज बांधवांसोबत आणि त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं। त्यानंतर सरकारने GR काढलेला होता, हैदराबाद गॅझेटियर लागू करणार असल्याचं सांगितलेलं होतं, पण आता त्याला आव्हान देण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, आता याचिका दाखल झाली आहे, पुढे काय होऊ शकतं? हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयातल्या सुनावणीत समोर येणार, कारण दोन्ही याचिका या जनहित याचिका आहेत। व्यापक प्रमाणामध्ये समाजातल्या अनेक मोठ्या वर्गांवर सुद्धा याचा फरक पडणार असा थेट दावा याचिकेत करण्यात आला आहे। कारण सरकारनं 52% आरक्षण जे केंद्रानं किंवा विधिवत संविधानानं जे दिलेलं आहे त्याचं उल्लंघन केलंय असा गंभीर आक्षेप त्याच्यात घेण्यात आलेला आहे। एका वर्गाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एका वर्गाला खुश करण्यासाठी म्हणून अशा प्रकारनं सरकार जे GR काढले तेच अनधिकृत आहे, ते अवैध आहे असा थेट त्याच्यात दावा करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयानं या दोन्ही याचिका स्वीकारल्या आहेत। मुख्य न्यायमूर्ती B चंद्रशेखर यांच्या कोर्टामध्ये या याचिकांवर बुधवारी सुनावणी होऊ शकते अशी एकंदरीत परिस्थिती आहे। या सगळ्या विषयामध्ये 7 सप्टेंबर 2023 आणि 31 ऑक्टोबर 2023 ला जे GR काढले होते त्या दोन्ही GR ला सुद्धा आव्हान देण्यात आलंय। आणि सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे या आज कोर्टात जे समोर आले ते हे आहे की जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये योग्य तो निष्कर्ष निघू शकत नाही तोपर्यंत या दोघही GRच्या अंमलबजावणीमध्ये कोर्टानं स्थगिती द्यावी। पण एक महत्वाची गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जरी हे सुरू झालं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी सुद्धा या विरोधात याचिका दाखल होऊ शकतात हे लक्षात घेऊन याआधीच कॅव्हेट दाखल केला आहे। त्यामुळे याचिकांवर सुनावणी जरी सरकारने मुंबई उच्च न्यायालयाने घेतली तरी कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या आधी गंगाधर काळकुटे यांनी दाखल केलेले जे कॅव्हेट आहे त्यांची बाजू ही नक्कीच ऐकून घ्यावीच लागेल। अर्थात याच सगळ्या विषयामध्ये महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ हे राज्य सरकारच्या वतीनं जी बाजू मांडतील ती सुद्धा महत्वाची ठरू शकते। पण आज या महत्वाचा हाच मुद्दा आहे की या GRला अध्यादेशाला अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारल्या। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।